शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के के कृषी मित्र या यूट्यूब चॅनल आपलं सरी स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, थंबनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे आजचा सब्जेक्ट आहे डाळिंबाची मर. आज आपण एका प्लॉटवर आलेलो आहे. त्याच्यामध्ये आपण झाडं मरतात त्याच्यावर उपाय काय करायचं हे बघणार आहे. तर सर्वात प्रथम आपण शेतकऱ्याची ओळख करून घ्या. नमस्कार सर. नमस्कार. नाव सांगा. मी निलेश जानको पुलाटे, राहणार दुर्गापूर. तुमचे किती झाडं गेलेले आता पूर्ण प्लॉटमध्ये? या पूर्ण प्लॉट मध्ये जवळपास 50 एक झाडं गेलेले आहेत. ओके, म्हणजे असं डायरेक्ट सरसकटनं जाता इकडे एक लाईन मध्ये प्लॉट गेलेले आहेत हो, तुमचे? एकाड एक प्लॉट एकाड एक झाड गेलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आता हे मरायला सुरुवात झालेलं आहे. ह्या प्लॉटवरचं सेटिंग मध्ये आलं का आणि मगच झाड जाते. हो, सेटिंगच्या स्टेजला जा, म्हणजे सेटिंग कम्प्लीट झाली की ते झाडापैकी जाते मग. ओके ओके. तर काय होतंय, झाडाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतं, खालची मुळी खराब झाली त्याच्यावाली. त्याच्यावरती बुरशी त्याची आग केल्यामुळे काय होतं, जी अन्नद्रव्य वाढणारी मुळे ती जाती कमी होत आणि अन्नद्रव्य कमी झाल्यामुळे ज्या सेटिंगच्या काळामध्ये अन्नद्रव्याची जास्त गरज पडते आणि मग त्यावेळेस ते झाड मरतं. जोपर्यंत हिरवं आहे तोपर्यंत ते जगतं आणि ज्यावेळेस त्याला सेटिंग होईल त्यावेळेस अन्नद्रव्याची जास्त गरज पडल्यावर ते झाड मरतं. तर मित्रांनो, मर रोगाचे प्रमुख 3 कारणं समजून घ्या. पहिलं येतो तो बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे. काय होतं, फ्युजेरियम नावाची बुरशी तिचा अटॅक होतो, त्यामुळे मर रोग येतो. त्यांनी बुरशीचा अटॅक झाल्यानंतर मुळा खराब होतात आणि अपटेकिंग पॉवर कमी होऊन जाते, त्यामुळे मर येतो. दुसरं म्हणजे खोडकिडा आणि पिनहोल बोरर. खोडकिडा येतो, पिनहोल बोरर येतं फांदींवर किंवा खोडावर, त्याच्यामुळे पण मर रोग येतो. आणि तिसरं म्हणजे सूत्रकृमीचा प्रादुर्भाव, म्हणजे नेमॅटोडचा प्रादुर्भाव. आणि पिनहोल बोरर कंट्रोल होतो, कारण ते आपल्याला दिसतं, आपल्याला काहीतरी स्प्रे करून त्याच्यावर कंट्रोल करता येतं. पण जे फ्युजेरियम मर रोग येतो आणि नेमॅटोडमुळे जो मर रोग येतो, हा नियंत्रण करणं थोडं कठीण जातो, कारण नेमॅटोड हा सहजी वरती दिसत नाही आपल्याला जमिनीत मुळांवर असल्यामुळे, आणि बुरशी पण दिसत नाही आपल्याला. म्हणजे फ्युजेरियम आणि नेमॅटोड ह्या दोन्हीमुळे पण मर रोग येतो. आणि नेमॅटोडमुळेच फ्युजेरियम बुरशी पण येऊ शकते, कारण नेमॅटोड हे मुळांवर गाठी करतात आणि ती गाठी जर जखम झाली तर तिथून फ्युजेरियम नावाची बुरशी अटॅक करते, मुळे खाऊन टाकते, त्यामुळे मर रोग येण्याचे चान्सेस असते. तो एक उपाय सांगतो. आता हे एक बघा, 1 2 हे 2 झाडं तुमचे गेले आता. हो. आता हे 2 झाडाच्या दोन्ही कडाला काय करायचं, चर खांदायचं, असं पूर्ण चर खांदायचं, असं आडवा पूर्ण मोकळं पूर्ण असा आडवा चर खांदायचा, इकडून आणि तिकडून दोन्ही साईडनं चर खांदायचा. आणि जर जे झाडं पूर्ण गेलेल्याची त्याची जी बेड आणि झाड उपसून डायरेक्ट बाहेर फेकून द्यायचं. बेड पूर्ण रिकामा करायचा हा जो पूर्ण, आणि कमीत कमी वर्षभर तरी झाडं त्याच्यावर लावू नका. आणि शेजारच्या याला तुम्हाला ड्रेचिंग करायला लावतो. जर थोडेफार गेले, आता समजा हा झाड गेलंय, त्याच्यासाठी एक ड्रेचिंग देतो तुम्हाला, ती केल्यावर ती करू शकता. फक्त आता जे पूर्ण झाड गेलंय तिकडचं, ते तुम्ही तिकडे बघू शकता, तिकडे ते झाड दाखव, ते पूर्ण झाड गेलेलं आहे समजा, त्या झाड तुम्हाला उपसूनच टाकावं लागेल. नेमॅटोडसाठी उपाय करायचा. आता मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं नेमॅटोडसाठी काय उपयोग करायचा. तर कृष्णावेली नावाच्या कंपनीचं अमृत नोट नावाचं प्रोडक्ट आहे, ते 1 लिटर सोडायचं ड्रिपने, त्यामुळे ते तुम्हाला नियंत्रण करेल. आता मर रोगावर उपाय काय करायचं, तुम्हाला ड्रेचिंग करायची ते तुम्हाला ते सांगणार आहे. सगळ्यात पहिलं ड्रेचिंग करण्याच्या अगोदर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चर खांदून घ्यायचा आहे. दोन्ही साईडनं चर खांदून घ्या. मेलेले झाडं बागाच्या बाहेर टाका, बेड पूर्ण रिकामं करून त्याची माती सुद्धा बाहेर टाका. आणि नंतर तुम्हाला जी झाड आता जळतंय, जे मरतंय आणि त्याच्या शेजारचं झाड आहे, शेजारचे 3 झाडं, याच्यावर तुम्हाला ड्रेचिंग करायची आहे. सत्व ऑर्गॅनिक नावाची कंपनी आहे, त्या कंपनीचं हरियर प्लस नावाचं एक लिक्विड आहे, ते 1 लिटर घ्यायचं. त्याच्यामध्ये डिस्कॉर अल्ट्रा हे नावाचं प्रोडक्ट आहे, ते 1 किलो घ्यायचं. हे 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि प्रत्येक झाडाला ड्रिचिंग करायचं. ड्रिप न सोडता डायरेक्ट ड्रिचिंग करायचं. शक्यतो जे झाडं 3 झाडं गेले, शेजारचे झाडं आहे 3 झाडं गेलेल्या झाडाच्या, त्याला पण ड्रिचिंग करा. आणि जर जमलं तुम्हाला वाटलं तर या लाईनमध्ये जादा झाडं गेले तर पूर्ण लाईनला ड्रिचिंग करा. हे ड्रिचिंग केल्यानंतर तुमच्याकडे कंट्रोल 100% होणार आहे. फक्त एक ध्यानात ठेवून द्या का, जर एवढं करून तुमचं ज्यावेळेस औषध मारत असाल, तुम्ही थोडी बुरशीनाशक औषध मारताय, औषध उरल्यानंतर तुम्ही औषध बुरशीनाशक फेकून देता, ते न फेकून देता ज्या ठिकाणी झाडं गेलंय तुम्ही त्याच्या बुडामध्ये ते औषध टाकू शकता. यामुळे पण बुरशी पण कंट्रोल होते. म्हणजे उरलं एखादं 2 लिटर तर त्या खोडामध्ये टाकायचं औषध, ते कंट्रोल होऊन जाईल. धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आता दुसरा सब्जेक्ट म्हणजे सेटिंग झाल्यानंतर डाळिंबाला काय करायचं, त्याला काय अन्नद्रव्य द्यायचं, याच्याबद्दल आपण बोलणार आहे. तर आता तुम्ही हा बाग बघू शकतात. हा बाग पूर्ण सेट झालेला आहे, याचं फळात रूपांतर झालेलं आहे. पण आता हा कलर चेंजिंग मध्ये प्लॅटर्न आहे.
आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कलर चेंजमध्ये तुम्हाला जास्त रोग अटॅक करतात. आणि का बरं अटॅक करतात की तुमचे झाड कलर चेंज ह्या स्टेजमध्ये झाड जास्त थकले जातं. तर मग तुम्हाला सगळ्यात ज्यादा त्याच्या मुळ्या बघायच्या, सगळ्यात ज्यादा मुळ्यांची अपटेक झाली पाहिजे. बरोबर तो स्प्रे मारतात ते, आणि पण मुळ्यांची अपटेक झाल्यानंतर तुम्हाला अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील. आणि ह्या कलर चेंजमध्ये तुम्हाला जास्त साईज पण भेटेल. कारण ही कलर चेंज म्हणजे पॅटर्न, हा कलर चेंज म्हणजे तो आता साईज करण्याचं काम करू राहिला, हिरव्यात रूपांतर होऊ राहिलं. जेवढे जेवढे लाल फळ आहे आता लाल मधून हिरव्यात रूपांतर होऊ राहिलं. ह्या हिरव्यात रूपांतर व्हायलाच जास्त झाड थकतं. मग अशा वेळेस अन्नद्रव्य करायचे द्यायचे तुम्हाला, तुम्ही 49-32 द्या. 60-20 देत असाल तुम्ही, आता 49-32 द्या. आणि प्रणव ॲग्रोटेकची एक स्लरी येते तुम्हाला 25 किलोची, अवेना न्यूट्रोमिक्स, ती स्लरी चालू करून द्या. म्हणजे काय होईल, अन्नद्रव्य मुबलक प्रमाणात भेटेल त्यांना. आणि तुमच्यावाले पुढे रोग जे अटॅक करतात ते होणार नाही. एक ध्यानात राहून द्या, ह्याच स्टेजला तुमचे रोग अटॅक करणार आहे. त्याच्यामुळे स्प्रे तुम्हाला ह्या याच्यामध्ये ज्यादा मारायचे, अंतर पडून देऊ नका स्प्रेमध्ये, आणि अन्नद्रव्य पडून देऊ नका. सगळ्यात बेस्ट तुम्हाला लागणार फॉस्फरस आणि कॅल्शियम बोरॉन. आता कॅल्शियम बोरॉनचे स्प्रे मधून घेत जा, आणि खालून कॅल्शियम बोरॉन देत जा. फक्त फॉस्फरस बरोबर कॅल्शियम बोरॉन देता येत नाही, त्यावेळेस ते टाळा. ज्यावेळेस तुमची फॉस्फरसची ग्रेड असेल कोणती पण खालून देताना, ती देऊ नका. कॅल्शियम बोरॉन सेपरेट द्या. आज कॅल्शियम बोरॉन सोडल्यानंतर तुम्ही 2-4 दिवसांना परत त्याला फॉस्फरसची ग्रेड देऊ शकतात. तर तुम्हाला 1-2 ग्रेड सांगतो, आणि कॅल्शियम बोरॉनसाठी एक कंपनी नाव सुचवतो. तर कृष्णवेल ॲग्रोटेकचं अमृत CP+ नावाचं प्रोडक्ट तुम्ही दरवर्षी वापरतात असतात, ह्या वर्षी पण वापरा. 1 लिटर ड्रिपने सोडायचं आहे. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला 60-20 द्या किंवा 49-32 द्या. हे ड्रिपने द्या. आता 52-34 चालू केलं तरी पण चालेल तुम्हाला, किंवा 60-20. ह्या ग्रेडमध्ये तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅशचे लेवल दोन्ही समान ठेवायचं आहे. पोटॅश थोडा कमी ठेवा, फॉस्फरस थोडा वाढवायला असला तर चालेल. म्हणजे तुमचं झाड वीक पडणार नाही. झाड वीक नाही पडलं तर रोग पण येणार नाही. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे की कोणते कोणते रोग या स्टेजला येतात. तो व्हिडिओ बघून तुम्ही त्या स्टेजचे नियंत्रण करू शकता, त्या रोगाची. तर शेतकरी मित्रांनो, आज तुम्हाला मी 2 विषयावर माहिती दिली. एक म्हणजे सेटिंग झाल्यानंतर काय करायचं, आणि दुसरी म्हणजे मर रोगावर नियंत्रण. तर अजून नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मिस्टर KK कृषी मित्र हा चॅनल सबस्क्राईब करा. आणि जवळ अहिल्यानगरमध्ये कुठं प्लॉट असेल तर मी तुमच्या प्लॉटवरती व्हिजिट देईल. जरी तुम्ही बाहेरचा असाल तर व्हिडिओवरती कमेंट करा, मी तुमच्या कमेंटला रिप्लाय करेल. आणि जर इश्यू तुमचा चांगला असेल तर मी त्याच्यावर 100% व्हिडिओ तयार करेल. जय जवान, जय किसान. धन्यवाद.